आज आम्ही दाखवतो आहे उपवासाची आलू टिक्की। त्यासाठी 7 बटाटे उकडून घेतले, त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली, एक मिरची टाकली, थोडं जिरं टाकले आणि चवीपुरतं मीठ। ते एकजीव करून त्याची टिक्की बनवायची आहे। त्याची टिक्की करून घेतले आणि भगरची पावडर घेतली, भगरचं पीठ, ते हिंद मसाला असतंच। आता चटणीसाठी आम्ही घेतले खोबरं, कोथिंबीर, एक मिरची, मीठ चवीपुरतं, साखर, थोडीशी साखर आणि अर्धा लिंबाचा रस। तयार आहे उपवासाची आलू टिक्की। आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।